झी 24 तास एक पाऊल पुढे। क्रिकेट खेळणाऱ्या कोणत्याही मुलाला विचारलं की बाबा रे तुला कोण व्हायचंय तर उत्तर ठरलेलं सचिन तेंडुलकर। लाखो करोडो लोकांच्या गळ्यातला ताईत असलेला सचिन आपल्या कुटुंबियांच्या सुद्धा फारच जवळ राहिलाय। क्रिकेटमुळे नेहमीच घराबाहेर राहावं लागलं असलं तरी त्यामुळे सचिन आणि त्याच्या कुटुंबियांमध्ये अंतर कधीच निर्माण झालं नाही। यालाही सचिनचं व्यक्तिमत्वच कारणीभूत ठरलंय। आदर्श पुत्र सचिन। सचिन का ग्रेट आहे याची कारणं असंख्य आहेत। त्याच्या संपूर्ण व्यक्तिमत्वातूनच त्याची महानता दिसून येते। ही गोष्ट आपोआप घडलेली नाही तर सचिननं ती घडवलीये। त्यासाठी त्यानं आपल्या वडिलांनी दिलेली एक शिदोरी बांधून ठेवली। आयुष्यात काहीही झालं तरी मनुष्याचा स्वभाव त्याच्या बरोबरच राहतो आणि तो त्याच्या या स्वभावामुळेच ओळखला जातो। ही वडिलांची शिकवण सचिननं नेहमीच लक्षात ठेवली आणि तो तसाच वागला। सचिन भावंडात सर्वात लहान, त्यामुळे तो सर्वांचाच लाडका। पण या लाडामुळे तो बिघडला नाही तर तो घडला। कुटुंबवत्सल सचिन। प्रसिद्धीच्या सर्वोच्च शिखरावर असूनही सचिनला स्टारडमचा किंवा आपल्या पोझिशनचा कोणताही गर्व नाही। तसाच सचिन जेव्हा क्रिकेट खेळत नाही तेव्हा तो सर्व वेळ फक्त आणि फक्त आपल्या कुटुंबासोबतच घालवतो। आपण क्रिकेट खेळायला सुरुवात केली ती आपला मोठा भाऊ अजितमुळेच असं तो अभिमानानं सांगतो, तर दुसरीकडे आपल्या मुलाला आपलं करिअर निवडण्याचा पूर्ण अधिकार असल्याचंही तो सांगतो। प्रत्येकानं आयुष्यात तेच करावं ज्यात त्याची आवड आहे, त्याचं प्रेम आहे, ज्यामुळे आपल्याला आनंद मिळतो आणि तेच महत्त्वाचं आहे। आणि म्हणूनच अर्जुनला आपलं करिअर निवडण्याचं पूर्ण स्वातंत्र्य आहे असं सचिन सांगतो। सचिन फक्त उपदेश देऊन मोकळा होत नाही तर तो अर्जुनकडून तसा अभ्यासही करून घेतो। पत्नी अंजली आणि मुलगी सारा दोघींवरही सचिन अतोनात प्रेम करतो आणि आपल्या प्रत्येक बऱ्या वाईट प्रसंगी परिवारानं आपल्याला पूर्ण सपोर्ट दिल्याचंही तो ठामपणे सांगतो। वर्षातील बरेच दिवस क्रिकेटमुळे परिवारापासून दूर राहत असलेला सचिन आपल्या कुटुंबाच्या सर्वात जवळ आहे। खोडकर सचिन। संयमी, शांत, मितभाषी आणि नेहमीच हसतमुख सचिनची अजून एक बाजू आहे। ही त्याच्या चाहत्यांना काहीशी नवीन वाटेल, मात्र ती फारच जुनी आहे। आपला सचिन खोड्या काढण्यातही पटाईत आहे। लहानपणी जसा तो खोडकर होता तसा आताही आहे। शाळेत, घरी, मैदानात आणि ड्रेसिंग रूम मध्येही मास्टर कमालीची धमाल करतो। हो, पण आपल्यामुळे कोणाला नाहक त्रास होणार नाही याचीही तो तितकीच काळजी घेतो। लहान असताना एकदा अशाच एका खोडीमुळे सचिनला त्याच्या आचरेकर गुरूंची एक टपली बसली होती। त्या एका टपलीमुळे कालच्या त्या सचिनचा आज मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर झालाय। झी 24 तास एक पाऊल पुढे।